प्रेरणादायी कथा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी इसवी सन 1831 मध्ये झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्ष वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडांविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती. 1 जानेवारी इसवी सन 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटले जाते. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त 6 मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत या शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. इसवी सन 1854 साली त्यांचा काव्य फुले हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. 28 जानेवारी 1863 साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतीगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंध गृह ज्योतिरावांनी सुरू केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. 1876-77 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. इसवी सन 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे ते अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले. इसवी सन 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रिया करणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडून त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. जुलै 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांच्या दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळी सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वतः टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा ससाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी 4 फेब्रुवारी 1889 रोजी विवाह यशवंतचा करून दिला. आज महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंना ज्ञानज्योती, क्रांतीज्योती या महान पदवीने देखील ओळखले जाते.